नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात जोरदार पावसाला अनेक जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये काल सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला। आज सुद्धा पुढील काही तासातच जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर आज रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। तर कोणकोणत्या जिल्ह्यात कसं राहील आज वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, तर नक्की सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर आपल्याला नांदेड, वाघोला, लातूर, बीड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। बीडमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर सोलापूरमध्ये अनेक भागात अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस होणार आहे। तर अकलूज, सातारा, सांगली या ठिकाणी सुद्धा अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर दापोली, रत्नागिरी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या सुद्धा सुरू आहे। तर अनेक भागात पुढील काही तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होईल। सांगलीमध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर पालघर, मुंबई या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळेल। तर नाशिकमध्ये इगतपुरी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। नाशिकच्या अनेक भागांमध्ये आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर नंदुरबार, मालेगाव, जळगावच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल। रात्री या ठिकाणी वातावरण बदलेल व जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील, ते आपण पुढे बघणार आहोत। त्यानंतर दुपारनंतर आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। गोंदिया या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। तर चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे। तर नांदेड, वाघोल्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। लातूरमध्ये अनेक भागात दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर बघूया रात्रीचा हवामान अंदाज। रात्रीच्या वेळेस 7 ते 8 वाजेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। तर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे। बीडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हा पाऊस रात्री 7 ते 8 वाजेच्या दरम्यान होईल। अकलूजमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होईल। त्यानंतर पुन्हा रत्नागिरी, सांगली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री सुद्धा बघायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आज राज्यात पावसाचे वातावरण आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।